हार्दिक अभिनंदन. थँक्यू शाहू, तुझं खूप आनंद झाला आम्हाला सगळ्यांना की शाहूला एक इंटरनॅशनल प्लेसमेंट मिळाली आणि ही इंटरनॅशनल प्लेसमेंट आमच्यासाठी सगळ्यांसाठी एवढा आनंद घेऊन आली वर्षाच्या सुरुवातीलाच सगळ्यांना आनंदात की आम्ही सांगू नाही शकत की आम्हाला किती जास्त आनंद. शाहू, तुला ही जी जर्नी होती तुझी 2 वर्षाची, त्याच्याबद्दल तू काही थोडस सांग. तू कसा आला एरिनात, तुला काय इथे भेटलं? मी म्हणजे खूप सारे म्हणजे मी मूवीज आणि ते जास्त बघायचो आणि गेम्स पण खेळायचो. त्याच्यामुळे मला त्यांनी, माझा एक भाऊ होता पहिले अरिनामध्येच, तर तो पण जॉबला लागला होता इथूनच अरिनामधनं. तर घरच्यांनी मला सजेस्ट केलं की तू पण हे करू शकतो, तू गेम्स खेळतो त्याच फील्डमधलं काहीतरी तुला त्याची आवड आहे. त्याच्यानंतर मी ते विजिट केलं आणि त्याच्यानंतर मला आवडलं. त्याच्यानंतर मी ऍडमिशन म्हणजे झालं सक्सेसफुल. ॲनिमेशन किंवा माया हा जो पूर्ण तुझा 10-12 महिन्याचा काळ होता, माया अभिजित सरांबरोबर. तुझे फॅकल्टी अभिजित होते की कौस्तुभ सर सुरुवातीला आणि मग अभिजित सर. तर याच्यात तू मॉडेलिंग, टेक्स्चरिंग, लाइटिंगच का निवडलं? तू सगळं पूर्ण केलं होतं, तर मग फक्त 3च का निवडले? जास्त करून मॉडेलिंग मला इंटरेस्टिंग वाटलं, कारण की त्याच्यामध्ये आपण आपल्या हिशोबाने काही पण करू शकतो, म्हणजे आपलं क्रिएटिव्ह करू शकतो. आणि सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सगळं सॉफ्टवेअर शिकवलं. तू काय सांगशील, म्हणजे स्टुडंट्सला तू काय सजेस्ट करशील? आता सगळेच स्टुडंट्स सरांचेच आहेत 3Dचे, आयदर कौस्तुभकडे करतात मग अभिजितकडे करतात, पण तू असं काय केलं तुला वाटतं एक्स्ट्रा? तू सगळ्यांना काय सांगशील त्याच्याबद्दल, की तू किती तास काम केलं, तुझे ड्रीम्स काय होते, तुझ्या फॅमिलीने तुला काय सपोर्ट केला? मी जेव्हा 3D चालू केलं त्याच्यानंतर मी सर्व सरांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यानंतर मी वेगवेगळे ऑब्जेक्ट बनवायला चालू केले. मला 3D आवडायचं कारण की त्याला आपण जास्त टाइम देत होतो आणि आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी बनवू शकत होतो. मी गुगलला बघायचो की आपण हे पण बनवू शकतो, ते पण बघू शकतो. मग ते रेफरन्स घेऊन त्याप्रमाणे मी पुढे बनवत गेलो. आणि दिवसातून मी तरी 7 ते 8 तास काम करायचो जेव्हा आमचं लेक्चर चालू होतं तेव्हा. आणि नवीन नवीन गोष्टी बनवायला मला आवडायचं, कारण की फायनल आउटपुट आलं ना तेव्हा म्हणजे वेगळाच आनंद व्हायचा. सरांना पण दाखवायला भारी वाटायचं. आणि असं मी बनवत गेलो पुढं. असंही झालं असेल ना की सरांनी करेक्शन्स दिल्यावर राग यायचा की मला आता सगळं पहिल्यापासनं ते मॉडेल उभं करायचं, तर असा किती वेळा राग आला सरांच्या प्रती? तर तुला काय वाटतं की सर खूप स्ट्रिक्ट होते? करेक्शन तर आले, पण करेक्शन करण्यातही म्हणजे गरज आहे. करेक्शन तर करावंच लागणार आहे. करेक्शन कोणी पण सांगतात. हात नाही टेकून दिले का करेक्शन नको आता सर बस? नाही, करेक्शन करत गेलो आणि आउटपुट चांगलं आणलंच. अभिजित सरांनी खूप सारे करेक्शन सांगितले, खूप सारे. स्टोरेज मध्ये पण झालं आणि बाकीचे जेवढे डेली वर्क असतात त्याच्यामध्ये पण, आणि केले मी सगळे कम्प्लीट. आणि आता ह्याच्या व्यतिरिक्त तू काही दुसरा जॉब पण करत होता माया, की मायालाच फोकस करत होता? नाही, दुसरं मी काहीच नाही, मायालाच फोकस केलं. अच्छा, दुसरं मग जॉब बी काही ग्राफिक्स याच्यात घरच्यांची काही ते पण नव्हती तुझ्याकडनं अपेक्षा की तू थोडस अर्न अँड लर्न असं काही कर? नाही, जास्त नव्हतं. माझ्या बहिणी नव्हत्या मला सांगत, पण माझा भाऊ होता तो मला म्हणायचा का तू त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी कर, तुझा थोडीशी इन्कम चालू आहे दिवसाला, थोडेसे तुझ्याकडे पैसे राहते. पण माझा टाइम जास्त करून 3D मध्ये जायचं, त्यामुळे मी जास्त बाकी याचा श्रेय कुठेतरी वहिनींनाही देऊ की वहिनींनी तुला याच्यावर फोकस करायला शिकवलं. नाहीतर कदाचित तू 8 तास जॉब करून हे केलं असतं तर हे अचीव नसतं झालं. बरोबर वाटतंय तुम्हाला? आणि तुला याच्या व्यतिरिक्त रवींद्र सरांनी काही प्लेसमेंट्स अजून दिल्या होत्या की हा तुझा पहिलाच आणि क्लिक झाला? नाही, याच्या पहिले मी पुण्याला पण सिलेक्ट झालो होतो आणि मी तिथे 2 दिवस जॉईन पण झालो होतो, पण ते थोडंसं मला माझ्या फील्डचं थोडंसं वेगळं वाटलं, त्यामुळे मी कंटिन्यू नाही केलं. आणि त्याच्यानंतर एक आग्र्याची पण ऑपॉर्च्युनिटी आली ती, पण तेव्हा पुण्याला असल्या कारणाने मी
नाही देऊ हा, शकत. ते नाही देऊ शकलो. आणि त्याच्या लकीली आता चांगली कंपनी प्लेसमेंट झालं. अच्छा, ह्या कंपनीच्या बद्दल थोडं काही सांग ना, की कोरियन कंपनी आहे, त्यांच्याशी तुझं काय आहे बोलणं, की तिथे तुला ऑफलाईन काम आहे, ऑनलाईन काम आहे, ही कंपनी काय करते, थोडस तेही सांग ना मला. ती कंपनी गेम बनवतात ते. त्याने एक ऑलरेडी गेम बनवलेला आहे, वूझ नावाचा गेम आहे. ओके. तर तो गेम स्टीमवर अवेलेबल आहे. त्या गेम त्याच्यानंतर त्यांना अजून गेम बनवायचे, त्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी घेतलं. आणि काय वाटतं तुला, काही चान्सेस आहेत कोरियाकडे जायचे पुढे? हो, वाटतं तर आहे, कारण की चांगलं केलं तर तिकडे पण जाऊ शकतो आणि करणार तर आहेच. आणि पहिल्यापासून माझी अपेक्षा होती का इंटरनॅशनल कंपनी भेटावं. आणि सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की अनन्या मॅडम जे ते आपण अनन्याचे सेशन्स केले, तर अनन्या मॅडम जे माइंड पॉवर आपल्या मुलांना सांगते ना, ही ऑलरेडी न्यू, शी ऑल्सो टोल्ड मी भाभी, ही न्यू ही वॉन्ट्स टू टेक इंटरनॅशनल प्लेसमेंट्स. ते त्याच्या डोक्यात आधीपासून होतं. त्यांनी त्याला आता हेच सांगितलं की 1 वर्ष या कंपनीसाठी काम कर, आपल्याला ह्याच्यातनं पुढे बाहेरच जायचं आहे. सो दे आर हॅव्हिंग अ व्हेरी क्लिअर कट फोकस गोल अँड दे हॅव अचीव्ड दॅट गोल. सो आपण जे म्हणतो ना, थॉट मध्ये पहिली पाहिजे अँड देन इट कम्स इन टू, दिस इज अ व्हेरी क्लिअर कट. थँक्यू सो मच. थँक्यू. आज पप्पा नाही आले इथे, पण आम्हाला पप्पांनाही एकदा भेटायचंच आहे पप्पांबरोबर, कारण पप्पांना खूप चिंता होती त्याच्या. पुण्याहून परत आल्यावरती पप्पांना असं वाटलं की आता याला जॉब मिळणार. ऍक्च्युअली त्यांची तेच थिंकिंग होती. असं वाटतं की बरीच मुलं म्हणतात की अर्धवटमध्ये काही याच्यात काही जॉब नाही, काही नाही, तर त्यांनी मेहनत कशी घेतली पाहिजे. तर तू सांगितलं 7-8 तास करतात, पण मध्येच अर्धवट सोडतात किंवा मग कम्प्लीट झाल्यानंतर काही, तर त्यांना थोडंसं काहीतरी तुझी पद्धत कशी होती करायची ती सांगितली तर त्यांना अजून आनंद वाटेल. मी 3Dचं काम करताना म्हणजे मी 7 ते 8 तास काम करायचो, पण म्हणजे लगातार तर नव्हतं करत, म्हणजे कंटिन्युटी नव्हती. मी मध्ये मतलब जास्त गेम खेळायचो, मध्ये युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघणे, तसं करून बाकीचे कामं कम्प्लीट केले. आणि जास्त करून मी पीसीवर बसून राहायचो. मुलांनी काम केलं पाहिजे आणि कंटिन्युटी एक काम म्हणजे करायला घेतलं, ते पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काम नाही केलं पाहिजे. म्हणजे तू म्हणशील की थोडा गेम खेळायला हरकत नाही मध्ये? हो, चालतं. गेम खेळला पाहिजे, माइंड फ्रेश होतं त्याने. आणि मतलब खूप खुश होतील तुझी व्हिडिओ बघून. ऍक्च्युली त्यांच्या गेम खेळण्यामागे पण एक लॉजिक होतं. त्याच्यातनं त्यांचं असं म्हणणं होतं की मला बरेचसे नवीन पॉइंट्स मिळतात, त्याच्यामध्ये मला ते क्रिएटिव्हिटी मध्ये अजून जास्त क्रिएट होते, म्हणून मग ते एक शॉर्ट टाइम तेवढं हे करायचं. जसं फिल्म मेकिंग साठी आपण म्हणतो कार्टून्स मुलं बघतात का, तसंच हे आहे की 3D गेम्स वरनं ते 3D ऑब्जेक्ट्सचं तुला सेन्स डेव्हलप होत होता. म्हणजे ऍक्च्युली गेम खेळताना ते मी पण एकदा ओरडली होती की गेम का खेळताय, मग ते म्हणे की गेम खेळलं ना की मला ते बघताना असं वाटतं की हे मी बनवू शकतो, ते मी बनवू शकतो. ठीक आहे, थँक्यू आणि परत एकदा हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि नेहमी परत येऊन थोडं मुलांना मार्गदर्शन देत राहा. जेव्हाही नाशिकला, आता तुझं 5 डेजच मला वाटतं ऑफिस राहणार आहे, शनिवार रविवार ऍटलिस्ट वन्स अ मंथ नाशिकला आला तर शनिवारी थोडंसं कधीतरी 2-4 महिन्यात एकदा येऊन मुलांना शेअर कर की तिथे काय आहे, व्हॉट इज युअर लर्निंग. तुझं लर्निंग हे मुलांपर्यंत तूच पोहोचवू शकतो, आम्ही तर फक्त सॉफ्टवेअर शिकवू शकतो. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.